कुठल्याही प्रकारच्या डाळी भिजत न घालता किंवा कुठलंही वाटण न करता अगदी सोप्या पद्धतीने रवा बेसन डोसा किंवा रवा बेसनाची धिरडी कशी बनवायची ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा इथे मी साधारण 1.5 वाटी इतका रवा घेतलेला आहे, 2 वाट्या बेसन घेतलेलं आहे आणि 1 वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता हे सर्व आपण एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया, कारण मला ते भांडं जरा छोटं वाटलं. आता याच्यामध्ये आपण मीठ ॲड केलेलं आहे, हळद, त्याचबरोबर थोडंसं तिखट, लाल तिखट आपल्या चवीप्रमाणे, हिंग, हे सर्व घालून बाजूला ठेवूयात. आता मी इथे मध्यम साईजचे 4 टोमॅटो फोडी करून घेतलेले आहेत, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात. चवीसाठी त्याच्यामध्ये आपण 2 मिरच्या ॲड करणार आहोत आणि हे सर्व आपण बारीक वाटून घेऊया. आणि हे वाटण आपण जे आधीचं पीठ तयार करून ठेवलं आहे त्याच्यात घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता हे बॅटर ठेवताना आपण भजी करताना जसं पीठ ठेवतो त्यापेक्षा थोडंसं पातळ ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करून घेऊया, बारीक चिरलेला कांदा आणि ओवा ॲड करून घ्यायचा आहे. आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे बघा, आता आपल्याला अगदी पाहिजे तशीच कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे. आता एकीकडे पॅन गरम झालेला आहे, त्यामध्ये आपण अगदी अर्धा चमचा एवढं तेल घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ग्रीसिंग करून घ्यायचं आहे. आता ह्या तापलेल्या तव्यावर लगेचच आपण तयार असलेलं बॅटर घालून घेऊया. 2च चमचे मी सुरुवातीला घालून घेणार आहे आणि व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे. आता हे स्प्रेड करून झाल्यानंतर ह्याच्यावर छान वाफ काढण्यासाठी आपण झाकण घालून घ्यायचं आहे आणि साधारण 5 ते 7 मिनटं हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. एक साईडने व्यवस्थित भाजलं गेलं की लगेचच आपण हे पलटून घेऊया. बघा कसा सोनेरी आणि छान कलर आलेला आहे. दुसऱ्याही बाजूने आपण हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि भाजून झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा किती छान कलर आलेला आहे. आता पुन्हा दुसरा एक डोसा बनवण्यासाठी मी पुन्हा पॅनमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. व्यवस्थित तेल सगळीकडे ग्रीस करून घेतलेलं आहे आणि पुन्हा पहिल्या पद्धतीनेच आपण 2 चमचे पीठ पॅनमध्ये घालून व्यवस्थित पसरून घेणार आहोत आणि झाकण ठेवून याला छानशी वाफ देऊन घ्यायची आहे. तर याच पद्धतीने मी बघा सर्व डोसे करून घेतलेले आहेत. आहे ना साधी, सोपी आणि चविष्ट रेसिपी. तर माझ्याकडे तर आठवड्यातनं 2दा किंवा 3दा ही रेसिपी होतेच होते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. बाय बाय.